रिल्केचं पॅरिस हे आजचं वैभवी रोमॅन्टिक पॅरिस नव्हतं. ते होतं बिनचेहऱ्याच्या असहाय्य लोकांचं, अमानुष वृत्तीच्या धनिकांचं, गोरगरीब, वृद्ध, बेघर यांचं. ती दारिद्र्य, कारुण्य, मृत्यू यांची राजधानी होती. रिल्के एका डोळ्यानं हे सारं पाहत असताना त्याचा दुसरा डोळा कलेवर नजर ठेवून होता. त्याचा कलेकडे पाहण्याचा नजरियाच बदलत होता. तो रोदाच्या सहवासात खूप काही शिकत होता, आतून बदलत होता. रोदाचं अथक परिश्रम हे बोधवाक्य होतं. पूर्वीचे कलाकार लहरीवर अवलंबून असायचे, स्फूर्ती येण्याची वाट पाहायचे. रोदाला ठाऊक होतं की कामाला उभं राहिलं की स्फूर्ती येते. तो स्वतःला कामाच्या जोताला जुंपून घ्यायचा, मग परत फिरणं नसायचं. तो मालकाचे चाबूक पाठीवर पडत असलेल्या बैलाप्रमाणे अपरिहार्यपणे पावलं उचलत राहायचा. घडत असलेल्या आकारांकडे परक्याच्या नजरेने बघायचा आणि तो आकार जिवंत करण्यासाठी राबत राहायचा. त्याच्या नव्या नव्या कल्पनांचं औषध त्याचा घाम हे होतं. रिल्केमध्ये या गुणाचं प्रतिबिंब दिसू लागलं. रोदानं रिल्केला शिल्पांकडे पाहायचं कसं हे शिकवलं. शिल्प घडवण्याआधी दगडात प्राण आणि आकार दोन्ही कसं दिसायला हवं ते तो रिल्केला सांगत राहायचा. रिल्केवर लेखकांपैकी ज्यांचा प्रभाव अधिक पडला त्यात प्रमुख होता चार्ल्स वुडलर. रिल्केनं पॅरिसच्या वास्तव्यात एका नव्याच पद्धतीची गेयता कवितांमध्ये आणली. अर्थ आणि भावलक्षित चाल हे या पद्धतीचं वैशिष्ट्य होतं. त्यानं तिला भासकविता असं नाव दिलं. त्यानं अचेतन भासणाऱ्या वस्तुमात्रातून जे चेतन रंग उमटतात ते आपल्या कवितेत शब्दबद्ध केले. त्यानं कितीतरी शिल्पांमध्ये दडलेलं काव्य शब्दांच्या राऊळात आणलं. त्यानं पेंटिंग्समधून ऐकू येणारं गीत शब्दात लिहून काढलं. त्यानं वाऱ्यांचे निरोप, नद्यांचे, सागरांचे, पर्वतांचे निरोप अक्षरात टिपून घेतले. संगीत ऐकताना आपल्याला जे काही होतं ते त्यानं काव्यात मांडलं. भजन ऐकताना जी पवित्र मनोवस्था आपण भोगतो ती त्यानं शब्दात आणली. हे सारं जर्मन गीत परंपरेशी फारकत घेणारं होतं. रिल्केनं भाषेच्या अणुरेणूंची जणू चिकणमाती बनवली आणि तिच्यामधून नव्या घाटाची सुंदर गाडगी मडकी तयार केली. असं केल्यामुळे माती अदृश्य झाली आणि मडकी घट दृश्य झाले. ते जणू एक नवी कला किंवा नवी भाषा निर्माण करणं होतं. रिल्केच्या कलाकृतींचं बाह्यांग जेवढं अनोखं असतं तितकंच त्याचा अंतरंग सखोल असतो. तो पॉल सिझानचा उल्लेख असलेल्या पत्रात 1907 साली म्हणतो, चित्रकार हा भावनांचं रूपांतर वस्तुमात्रात करतो, तर कवी हा वस्तुमात्रांचं रूपांतर भावनांमध्ये करतो. चेतना, वस्तुमात्र आणि भावना ह्या एकाच नरसिंहाची 3 मुखे आहेत. त्यानं 1904 मध्ये रोम येथे माल्टेची डायरीवर काम सुरू केलं. हे काम म्हणजे त्याच्या काव्याचं गद्यरूप आहे. त्याचं स्वतःत बुडून असणं, एकांताच्या अंधार भयात चांदण्यांचा आधार शोधत राहणं इथे सुरू होतं. तो म्हणतो, भय हे स्फूर्तीत रूपांतर होतं तेव्हा निर्मिती घडते. आणि जर कविता म्हणजे विशुद्ध भावनांना लाभलेलं शब्दांचं घरटं असेल तर रिल्केच्या कविता म्हणजे जॉन पॉल सार्त्रच्या अस्तित्ववादाची चाहूल होय असं काही आस्वादकांचं मत झालेलं आहे. आत्मशोध ही रिल्केच्या आयुष्याची मध्यवर्ती भूमिका होती आणि आत्मबोध हा अस्तित्ववादाचा पाया आहे. अस्तित्ववाद सांगतो, प्रथम मी आहे, मगच सारं काही आहे. रिल्के म्हणतो, प्रथम मीला शोध, जगाचा शोध तुला आपोआप लागेल. या दोन्ही विचारधारा एकमेकींना समांतर जाणाऱ्या आहेत. पण रिल्केमध्ये जी दैवी कलात्मकता आहे, दिलाची भलाई आहे, ती सार्त्रमध्ये नाही. सार्त्र तर्क कठोर आहे. रिल्केच्या वर्तुळात ही कठोरता बसत नाही. सार्त्र लोकांना समजला नाही म्हणून त्यांनी त्याला थोर मानलं. रिल्के समजण्याची लोकांना गरजच वाटली नाही, इतकं मातृत्व त्याच्यात होतं. म्हणून त्यांनी त्याला
प्रेम दिलं, वंदन केलं. माल्टेची डायरीमध्ये रिल्केच्या काव्यातील प्रेम, मृत्यू, बालपणी गोंदली गेलेली भय, आदर्श स्त्री वगैरे सर्व आहे. पण त्याचं रूप गद्याचं आहे इतकंच. रिल्केच्या मनातलं परमेश्वराचं रूप हे फक्त हृदयाची एक गरज इतकंच हळूहळू उरलं. तो स्वतःच्या अंतिम अशा मध्यबिंदूचं दर्शन म्हणजेच परमेश्वराचं दर्शन अशा निष्कर्षाला आला असावा असं दिसतं आहे. माल्टे म्हणतो, नजरेचा कोन किंचितसा जरी बदलला तरी स्वतःची तीव्रतम दुःखही वरदान वाटू लागतात. दुःख, अडचणी, वेदना ह्या उत्कर्षाची प्रवेशद्वारं असतात असं रिल्के सांगायचा. त्यानं हे असं मूलगामी कढत चिंतन लेखन बहुत काळ केल्याचा परिणाम असा झाला की माणसाची वाचा बसावी तसं रिल्केचं लेखन बसलं. त्याचं दास मरीन लेबन हे 1913 साली प्रकाशित झालेलं पुस्तक सोडल्यास 13 वर्षात त्याच्या हातून काही लिहून झालं नाही. तो बधीर अवस्थेत राहिला. रिल्के पहिल्या महायुद्धाच्या काळात म्युनिचमध्ये होता. त्याला 1915 साली युद्धसेवेसाठी बोलवण्यात आलं. त्यानं ऑस्ट्रियन सैन्याच्या बाजूने व्हिएन्नामध्ये लढावं अशी अपेक्षा होती. पण त्याचा अवतार आणि वृत्ती पाहून त्याला 1916 साली लोकजीवनात परत पाठवण्यात आलं. तो काळ त्याच्या कवित्वाला मारक होता. त्या काळात त्यानं 4थी डिएनो एलेगी लिहिली. त्यानं पहिली, दुसरी आणि तिसरी आधीमध्ये हाणली होती, पण प्रकाशनाचा विचार केलेला नव्हता. तो नंतरची 7 वर्ष स्वित्झर्लंडमध्ये राहिला. ते त्यानं त्याचं घर मानलं. एका धनिकामुळे त्याला प्रासादात राहायला मिळालं. त्याच्या काव्यवृत्तीला बहुत काळानं बहर आला. तो धडाधडा लिहित सुटला. त्यानं ड्युइनो एलिगी ही काव्यमालिका हा म्हणता पूर्ण केली. तिथे न थांबता तोच सूर पकडून त्यांनी ऑर्फियससाठी सुनीत ही 55 कवितांची मालिका लिहिली. ड्युइनो एलिगी हे रिल्केनं गाठलेलं काव्य शिखर समजलं जातं. त्याच्या आयुष्यव्यापी हठयोगाचा तो अंतिम परिणाम मानला जातो. रिल्केच्या एलिगीज ह्या जीवनगामी आहेत. त्यात मृत्यूला कुठेही कमी लेखलेलं नाही आणि जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अवस्थेला निसर्गाचा एक सलग आविष्कार मानलेला आहे. तोही नित्सेप्रमाणेच ख्रिस्ती धर्मातील द्वैताच्या विरुद्ध आहे. त्यानं सुख आणि दुःख, जन्म आणि मृत्यू असा भेदाभेद खोडून टाकला आहे. उन्नती म्हणजे शिखर, सुख आणि तिचा मार्ग म्हणजे वेदना, दुःख. तो सतत प्रयत्न, प्रगती, आत्ममग्नता, परक्यांबद्दल सुजाण सामंजस्य असं सारं सलगतेचं, अहिंसेचं, ऐवैराचं तत्त्व एलिगीमध्ये सांगतो. तो जीवाला विराट विश्वाचा अंश मानतो. आत आणि बाहेर असं वेगळं काही तो मानत नाही. हे सारं आध्यात्मिक असूनही ते श्रद्धेतून आलेलं वाटत नाही. ते त्याच्या आत्मशोधक चिंतनातून फुललेलं आहे, फळलेलं आहे. त्याचं नातं बौद्ध धर्मातील गाभ्याशी सांगता येईल. त्यानं तिथेही सत्याला सामोरं जाऊन कठोर उपासना करून उत्थान सुचवलं आहे. हिंदू धर्मातील मोक्षात केवळ एकट्याचा विचार आहे, तसा तो रिल्केच्या उत्कर्षात दिसत नाही. रिल्के एके ठिकाणी तर पंचमहाभूतांची नावं घेतो आणि म्हणतो ते सारं एकच आहे आणि आपल्यात आहे. साऱ्या दृश्यात अदृश्य पाणं हे ध्येय तो सांगतो. अदृश्य हा भास आहे आणि तो अज्ञानमूलक आहे. अदृश्य हे सत्य आहे आणि त्याचा पडताळा स्वतःच्या मध्यात येऊ शकतो, हे त्याच्या सांगण्याचं सार आहे. दृश्य अदृश्य एक गोविंद रे ह्या भजनाची तिथं आठवण येते. पण रिल्के तुमच्या हातावर तयार काही ठेवण्याची भाषा करत नाही. तो ते तुमच्यावर सोपवतो. वैयक्तिक साक्षात्काराला महत्त्व देतो, शाब्दिक ज्ञानाला नव्हे. ज्याची त्यानंच आपापल्या उत्क्रांतीची उपासना करायला हवी. त्यानं त्यासाठीच्या एकांताला आतोनात महत्त्व दिलं आहे. पण धर्मांमध्ये सांगितलेल्या तपस्येत सौंदर्य, कला या गोष्टी अंतर्भूत नाहीत. रिल्केच्या आत्मशोध तपस्येचं कारण कला हे आहे. तो सौंदर्याचा पूजक आहे. तो बैरागी नाही. त्याचं वैराग्य हे साध्य नाही, साधन आहे.
आपण सारे त्या अदृश्याच्या शोधात फिरणाऱ्या मधमाशा आहोत असं तो सांगतो. त्याहून त्याला कुठे वैराग्य सुचवायचं नाही. तो जीवनवादी आहे, सौंदर्य आणि कलावादी आहे, मात्र चंगळवादी नाही. तो चंगळवादाच्या साफ विरोधी आहे. ध्येयासाठी आणि ध्येयापुरती साधनं हा विचार त्यामागे आहे. व्हॅन गॉ या कलावंताचे, गोग्याचे, थोरोचे जीवनमार्ग पाहिले की हे सारे ह्याच विचारसरणीचे होते हे लक्षात येतं. सर्वोत्तमाची, अंतिमाची त्या सारांना आस होती. रिल्के ही आस सर्वात महत्त्वाची मानतो. तो एके ठिकाणी म्हणतो, कविता लेखनावर बंदी किंवा मृत्यू ह्यातील एकच स्वीकारायचं असेल तर मी मृत्यू स्वीकारेन. आणि त्यानं साऱ्या नव्या कवींना विनवलंय की त्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारावा. आयुष्यातील सर्वात श्रेष्ठ कलाकृती निर्माण केल्यावर तो बहुतेक वेळ पत्र लिहिण्यात आणि मित्रांशी चर्चा करण्यात घालवत असे. त्याची पत्र हे जणू काव्य आहे. त्यानं थिल्लरपणानं कधीही कुणाला काही लिहिलं नाही. तो एका पत्रात म्हणतो, पत्रोत्तराला खूप उशीर झाला आहे माझ्याकडून, पण त्याचं कारण म्हणजे पत्रलेखनासाठी मला जो एकांत, स्वातंत्र्य, शांतता आणि समाधी आवश्यक असते ती लाभत नव्हती. जी. ए. कुलकर्णींना ज्याप्रमाणे कॅन्सरची लागण खूप पूर्वीच झालेली होती पण तपासणीत तो सापडला नव्हता, त्याचप्रमाणे रिल्केला 1923 पासून कॅन्सर होता. पण तो नक्की झाला 1926 मध्ये आणि तो लगेचच विझून गेला. अचानक गावातील सर्व दिवे जावेत तसा.